पहिले षटक या ठिकाणी घेऊन येताना आपल्याला गोलंदाजी मार करून थोडंसं पंचाशी चर्चा करताना मला वाटतं मिस्टर विठ्ठल चव्हाण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा ठाण्या वाघ स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन पाहिले आपण तर शुभम नॉन स्ट्रायकिंग एंडवर दुसरा शुभम आता शुभम शुभम म्हटलं तर गरज पडणार आहे आडनावाची स्ट्राइकवर शुभम वास्कर आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला शुभम वायभासई। तो जैसे कि मैच की शुरुआत हो रही है, दूसरा मैच आज का दिन का शुरू हो रहा है। जैसे कि बॉलिंग करने के लिए आ रहे हैं टीम की ओर से वहां पर विठ्ठल चव्हाण बॉलिंग करेंगे। बिल्कुल सोलापुर डिस्ट्रिक्ट का ढाणा बाग जिन्हें क्रिकेट में कहा जाता है, बिल्कुल विठ्ठल चव्हाण येतोय गोलंदाजीला। वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलिंग करेल विठ्ठल चव्हाण। त्याचा सामना करतो फलंदाजीला स्ट्राइकला असेल शुभम, नॉन स्ट्राइकरला शुभम, दोन्ही शुभम आपण विकेटवर पाहतोय। पहिला चेंडू टाकला जाईल, अकोट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय, गेलं बॅटच्या वरून विकेट किपरच्या हाती जाऊन स्थिरावतो चेंडू। पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव, म्हणजे गोलंदाजीमध्ये श्री गणेश गोलंदाज झाला चांगला, कारण पहिला चेंडू धाव मिळणार नाही। पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान गोलंदाजीला अकोट टप्प्याचा चेंडू उंच फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात जातो उंच, पाहूया अपील केली गेली तिथं, ही अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे। धावसंख्या थांबली ती आता ही 0 धावसंख्येवर। सुरुवातीचे क्षण आहेत एसपी सर आणि सुरुवातीच्या क्षणी गोलंदाजी साइड कडून फिल्डिंग साइड कडून असे अपील्स होत राहतात। पाठीमागं कोणी आमचे दोन मित्र आहेत, त्यांना विनंती आहे प्लीज तिथं उभा राहू नका, तो मैदानाचा एरिया आणि शॉट मात्र पहिला स्कोरिंग शॉट, बिग हिट, कडाकेदार प्रहार, केसीसी चषक 2024 षटकार। काय बोलाल एसपी? तो निश्चित ही ये गेंद बैट के सामने दी गई, बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है। ये आज के दिन का पहला शानदार जानदार खूबसूरत ताकतवर स्ट्रोक निकलता हुआ, इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा पावरफुल शानदार जबरदस्त छक्का। शुभम वास्कर मार रहा है सिक्सर, पहली गेंद पे छक्का, बना रहे अपनी टीम के लिए अपने लिए मौका। तीसऱ्या चेंडूवर षटकार आलाय। रास्तर बस से देखा जाए तो इस गेंद के पहले बिल्कुल विठ्ठल चव्हाण की ओर से जो अपील की गई थी, एक्शन दिखाया था, उसका रिएक्शन अगली गेंद पर देखने मिला और ये जवाबी हमला लगाया जा रहा है। अगदीच आक्रमण हाच बचावाचा पहिला मार्ग आहे, पहिलं उत्तर आहे, पहिला पर्याय आहे आणि ते आक्रमण सुरू केले। दरम्यान आमचे जे प्रेक्षक चेंडू टाकतायत बाहेरून, आता सर्वच प्रेक्षक चेंडू टाकत असतात, परंतु आता ज्यांनी चेंडू टाकला त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि प्रेक्षकांना आज पुन्हा विनंती असेल, तुमच्याकडे आलेले चेंडू पटकन मैदानात टाकत चला, आपलं योगदान असंच राहू द्या। थँक्यू। पुन्हा विठ्ठल चव्हाण गोलंदाजी करतो या षटकातील पुढचा चेंडू घेऊन, अकोट टप्प्याचा चेंडू अप्पर, हा मात्र लेटकटचा फटका खेळला, चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल आणि या दरम्यान मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळते। या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावसंख्येवर। थोडासा अकोट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवर गेले, बॅटची फेस ओपन केली, निश्चितच गलीच्या क्षेत्ररक्षक जवळून हा फटका खेळला लेटकटचा आणि धावसंख्या थांबली ती 8। पुन्हा या षटकातील विठ्ठल चव्हाणचा पुढचा चेंडू रिवर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, यास पाहूया खतरा होऊ शकतोय का, आणि इथं मात्र फलंदाजचा ओहो लागला अंगाला, इथं मात्र एक सिंगल धाव येते। अगदीच आता फलंदाज धाव घेण्याच्या आपल्या मात्र निश्चितच कामामध्ये होते, त्यामुळे हा थ्रो लागलाय, पण निश्चित ही गोष्ट जाणून बुजून, ही गोष्ट मात्र जाणून बुजून नक्कीच नाहीये। आपल्याकडे क्रिकेटमध्ये ऑफसाइड द फील्ड हा रूल आहे, पण तिथं जाणून बुजून व्हावा लागतो तो ऑफसाइड द फील्डचा प्रयत्न। मात्र खेळाडूनं स्वतःची शारीरिक आणि मानसिक जबाबदारी स्वतः स्वीकारून मैदानात उतरायचं आहे बरं का। कुठलीही जबाबदारी आयोजकांची नसेल, मानसिक आणि शारीरिक जबाबदारी ही वैयक्तिक त्या खेळाडूची संघाची असेल। डावखुरा फलंदाज शुभम साठी गोलंदाजी करतोय विठ्ठल चव्हाण, ओव्हरपिच चेंडू होता, सरळ बॅटने चेंडू उडवलाय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो, एक धाव येईल का, दुसरीचा प्रयत्न होतोय का, आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील इथं कंप्लीट केली जाईल आणि महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये हा चेंडू रनआउट करण्याचा प्रयत्न केला गेला। इथं मात्र 2 धावा येतील संघासाठी आणि या 2 धावांची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावसंख्येवर। पहिल्या षटकात संमिश्र कामगिरी या ठिकाणी शंकर सर, फलंदाजांनी धावाही काढल्या, गोलंदाजांनी काही वेळा अडचणीत आणलं,
विठ्ठल चव्हाण यांनी पहिले 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट टाकले होते. आउटस्विंग होणारे चेंडू गुडलेन स्पॉटचे बघितले आपण, पण तिसरा चेंडू थोडा पुढे टाकला आणि षटकार फलंदाजानं खेचला तिथं. संमिश्र कामगिरी. 5 षटकाचा सामना आहे. 2 षटक पॉवर प्ले आणि दुसऱ्या षटकासाठी कोण येईल पावल्या. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. 25 मिनिटाचा वेळ असेल. हा डाव संपवायला 25 मिनिटं असतील. शिवलाल चव्हाणला बघतोय आपण मैदानात बॉलिंग मार्कवरती. हा निशित शेटफळच्या या युवा आणि नवीन संघाचा शार्दुल ठाकूर आहे. मिस्टर सिद्धू चव्हाण बोले तो शिवलाल चव्हाण. गोलंदाजी एंडवर तयार. शिवलाल येतोय गोलंदाजीला. शिवलालचं हे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील दूसरा षटक घेऊन बॉलिंग साठी येतोय और नए ओवर की शुरुआत करेंगे शिवलाल की पहली गेंद. ओ बहुत अच्छी गेंद थी. टप्पा गिरने के बाद थोड़ी सी हल्की सी मोमेंटम मिल रही है. गेंद आउट कटर अंदाज में निकल रही है विकेट कीपर के पास. वैसे देखा जाए तो यूट्यूब कमेंट बॉक्स में आकाश बनपोटे मैन फ्रॉम पंढरपुर डॅनी के नाम से जिन्हें क्रिकेट में पहचाना जाता है वो पहचान चुके. बालाजी बाग देखील जोडले गेले, त्यांचं देखील आपण स्वागत. ओहो सुंदर चेंडू और बहुत अच्छी गेंद थी. टप्पा गिरने के बाद काटा बदलती गेंद, घूमती हुई गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. आणि आकाश बंदपट्टेबद्दल बोलायचं म्हटलं तर SP आकाश बंदपट्टे नेहमीच डॅनी नेहमीच आपल्या KCC चषकाचा आनंद केला जाईल. फलंदाज स्ट्राईकला असेल शुभम. अकूट टप्प्याचा चेंडू जोरात फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आकाशात उंच जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान एक सिंगल धाव इथे येते आणि निश्चितच एकाच सिंगल धावेची धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्यात मला वाटतं धावसंख्या पुढे सरकते 12 धावसंख्येवर. शिवलाल बद्दल बोलायचं म्हटलं तर शिवलाल अतिशय उमदा असा हा गोलंदाज आहे. विठ्ठल चव्हाणच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा खेळाडू आहे. मात्र डावखुरा सध्या फलंदाज स्ट्राईकवर मिस्टर शुभम. या दरम्यान मात्र सुरेख फटका मारलाय शुभमने. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार करेल ना. निश्चितच 4 धाबा चौकार येतोय. काल आपण असे पाहिलं होते की अशा प्रकारचे फटके निश्चितच मला वाटतं डावखुऱ्या फलंदाजीमध्ये बरेचसे डावखुरे फलंदाज मी क्रिकेट खेळताना पाहिले, परंतु कालचा जो फलंदाज होता ऋत्विक गजर की नजर कुछ अलग ही है. वहां पर क्या खेलते हैं, ऑफ स्टंप हो, लेग स्टंप हो, शॉर्ट पिच हो, हर खेल क्रिकेट फॉर्मेट के 100% फिक्स प्लेयर मैं कहूंगा ऋत्विक गजर को वहां पर. आणि मी काल पण बोललो होतो त्याबद्दल. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यानं इथपर्यंत मजल बांधलेली. अतिशय उमदा असा खेळाडू आहे आणि श्रीगोंदा भागातून. मात्र हा चेंडू शिवलालचा एक चेंज ऑफ पेस, थोडासा धीम्या गतीचा, किंचित बाहेर जाणारा चेंडू आणि तिथं बॅट चालली पण विशेष फायदा नाही लाभला शुभमला. चौकारानंतर वापसी शिवलालची. डॉट बॉल. पुन्हा या षटकातील निश्चितच दरम्यान आकाशात उंच फटका खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पकडलाय झेल, फलंदाज होईल बाद और ये लगता बा पहला झटका लगा. बैट्समैन बिल्कुल ऊंचा स्ट्रोक खेलने की कोशिश में जो फील्डिंग का जाल रखा था, ज्यादा ऊंचाई गेंद में नीचे चले गई और बड़े आराम के साथ इसको कैच को पकड़ा जाता हुआ और जो फील्डिंग का जाल रखा था उस जाल में मछली फंस रही है. बल्लेबाज का विकेट चला जा रहा है. संग्राम 11 शेटफळ बद्दल जर चर्चा केली आपण तर निश्चितच 2002-03 पासून आपण संग्राम शेटफळची टीम पाहिली. खास करून संग्राम चषक शेटफळच्याच टुर्नामेंटमध्ये SP आपण पाहिली. अगदी 7, 8, 9 पर्यंत पाहिली. तेव्हाचे मात्र मला वाटतं कुणीच जोडीदार विठ्ठल चव्हाणचे या ठिकाणी नसतील. विठ्ठल चव्हाण एक पर्व 2 आपल्या इनिंग्स म्हणजे करिअरचं सध्या खेळतोय आणि इथं त्याच्यासोबत असलेली सगळी जी हे खेळाडू आहेत हे नवीन खेळाडू आणि स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली बनवलेले तयार केलेले हे खेळाडू आहेत आणि एक नवी टीम या ठिकाणी विठ्ठल बरोबर आहे. संताजी पाटील हा मात्र गोलंदाज आपल्याला दिसणार आहे. आरण प्रीमियर लीग गाजवलंय या खेळाडूनं. जादववाडी प्रीमियर लीग गाजवलंय या खेळाडूनं. मोडनिंग प्रीमियर लीग सुद्धा या खेळाडूनं गाजवलंय. दोन्ही ठिकाणी मला वाटतं कॅप्टन म्हणून दोन्ही मग मोडनिंग आणि आरण हे दोन्ही प्रीमियर लीग जिंकलेले आहेत असा इन्फॉर्म असलेला ऑलराऊंडर या मिस्टर संताजी. दरम्यान स्ट्राईकवर या ठिकाणी परत एकदा शुभम नवीन फलंदाज मला वाटतंय तो ज्योतिराम नॉन स्ट्रायकरला असेल. पुन्हा या षटकातील शुभम साठी हा चेंडू
अकूट टप्प्याचा चेंडू हा टोले जंगी फटका खेळलाय. चेंडू सीमा रेषा पार करेल. कडक पार चेंडू सीमा पार 6 धावा षटकार. आपलातून टायमिंग जबरदस्त टायमिंग अगदी एफर्टलेस मारलाय. हलकेच ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन हा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रात फक्त टाइम करायचा प्रयत्न केला. विशेष त्या ठिकाणी ताकदीचा वापर केला नाही. आता तसा ताकदवान खेळाडू नक्की आहे परंतु अतिरिक्त ताकद वापरली नाही. आपल्या सहजासहजी जेवढी ताकद वापरता येईल तेवढी ताकद वापरून हा फटका मारलाय षटकाराचा. फिर से इस बार गेंद को मारने की कोशिश में बैट का बल्ले का मुंह खोला. इस बार गेंद को मारा जाता हुआ थर्ड मैन सीमा रेखा पार करेगी. गेंद 2 रन लेने का मौका मिलता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है. आगे बढ़ता हुआ स्कोर कुल स्कोर इस वक्त पहुंच रहा है 24 रन 24 की योग पर. संताजी की बिल्कुल गेंदबाजी करेंगे लेकिन संताजी की गेंद पर बल्लेबाज शुभम का आक्रमण चल रहा है. एक छक्का और एक 2 रन का शॉट लगा दिया 2 गेंदों में. 5 ओवरों का मैच है. इस बार मारने की कोशिश में गेंद बैट्समैन को बीट करेंगे हमारे दोस्त यहां पर आनंद भांगे यानी कि बिल्कुल मैन बॉम्बा कंदर गांव के एक बिल्कुल नामचीन कॉमेंटेटर हमारे साथ जुड़ चुके हैं. मी आनंद भांगे सरांचं देखील या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी मात्र या स्पर्धेचं नियोजन जे सांगितलं खूप छान नियोजन. स्पर्धा समितीला शुभेच्छा दिल्यात आणि त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आनंद भांगे वेलकम. हार्दिक स्वागत. वाईड करार मात्र पंचांचा या ठिकाणी दिशाहीन चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंचाचा मात्र डिसिजन हा फाइनल असेल. निश्चितच राज सर अगर मैं टूर्नामेंट के बारे में बताना चाहूंगा टूर्नामेंट कितना सक्सेसफुल हो चुका है ये बोलने की जरूरत नहीं. जैसे कि इस टूर्नामेंट को कमेंट्री करने के लिए बहुत सारे कमेंटेटर पहले से कमेटी को फोन कर चुके हैं. बहुत सारे हम पर जो है नामचीन ये भी निकल बिल्कुल और ये गगनचुंबी स्ट्रोक निकलता हुआ आसमानी प्रहार निकल रहा है. फील्डर वहां पर नीचे लेकिन शायद वहां पर पकड़ा गया कैच. जबरदस्त कैच वहां पर पकड़ा गया शिवलाल की ओर से और बल्लेबाज ये शिवलाल नहीं टीम के लाल है जिन्होंने कैच को पकड़ा वहां पे. बिल्कुल सज्जन लोहार जिन्हें काका कहा जाता है काका ने वहां पर कैच को पकड़ा वहां पे. देखा जाए तो कल जैसे कि श्रीगोंदा की टीम यहां पर मैच पहला हाफ मार चुकी है. हाफ मारने के बाद वहां के कमेंटेटर यानी कि अभिजीत राउत सर ये भी हमें जुड़ चुके थे. उनका भी मैं स्वागत करता हूं. बहुत सारे क्रिकेट कमेंटेटर इस टूर्नामेंट को कमेंट्री करने के लिए इंतजार कर रहे हैं लेकिन मैं कमेटी को धन्यवाद मानना चाहूंगा आपको और हमेशा तीसरे साल में यहां पर मौका दिया जा रहा है उसका पूरा श्रेय केसीसी क्रिकेट क्लब के पूरी टीम को यहां पर देना होगा. थँक्यू केसीसी ग्रुप ऑफ करकम. अगदीच सत्य गोष्ट तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. तर जाऊया मैदानात आणि नवीन बॅट्समनची एंट्री झाली. नवीन बॅट्समन बघितला आपण तर उमेश शपालोन मात्र हा चेंडू इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न लीडिंग एज लागलेला होता. शॉर्ट कव्हर एरियात 38 सर्कलच्या बाहेर थोडंसं कॅप्टन जिग्नेशचं फिल्डिंग तिथं. उमेशला पहिली धाव मिळालेली आहे. खातं उमेशचं खोललंय. टोटल स्कोर आहे धावफलकावरती आपण पाहिलं तर 26-2 गडी बाद. षटक क्रमांक सध्या चाललंय आणि सुरू आहे ते मात्र निश्चितच तिसरं. ज्याला चेक करायचं आहे पंचाचं म्हणणं आहे की हा चेंडू जो आहे मनगट चेक करायचा आहे सॉरी कोपरा चेक करायचा आहे गोलंदाजाचा. इथे हा चेंडू फेकलाय का चेक करायचं आहे. तिसरे पंच थ्रो बॉल आपल्या स्पर्धेत चालत नाही आणि आपले पीके सर म्हटल्यानंतर थ्रो गोलंदाजाचे कर्दन काळ आहेत. त्यांच्याकडून कुठलाही फेकी गोलंदाज अजिबात त्यांच्या नजरेतून निसटत नाही हुकत नाही चुकत नाही. मिस्टर पीके काम ओके. चलिए फेयर डिलीवरी है. ये गेंद फेयर डिलीवरी है. ये जो अभी का स्ट्रोक लगाया जा रहा था बिल्कुल बैट्समैन आगे जाकर गेंद को ओवर पिच बनाना चाहते थे मन की तरफ नहीं हुआ थोड़ा सा दूर रह गए गेंद से इसीलिए स्ट्रोक खेलने की कोशिश में गेंद हवा में चली गई और मैं भाग्यशाली रहूंगा कहूंगा बैट्समैन को कि फील्डर नहीं था वहां पे. अगदीच बरोबर क्लोजिंग फिल्डर नव्हतं. दरम्यान संताजीचा पुढचा चेंडू परत एकदा हा आउट स्विंगर आणि वाईड करार बराचसा वाईड आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे आणि काय पाहूया या ठिकाणी फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू असेल. पंचांना चॅलेंज आहे. तिसऱ्या पंचांकडे मात्र फिल्डिंग साईडने धाव घेतलेली आहे. तर बघूया या ठिकाणी हा चेंडू वाईड आहे की नाही. तिसरे पंच काय सांगतील.
चलेंगे, ये फेयर डिलीवरी है, फेयर डिलीवरी है। षटकाची मात्र समाप्ती होईल आहे. षटकाची समाप्ती आणि ती मात्र तिसऱ्या 3 षटकानंतर 26 गडी बाद अशी स्थिती आहे सध्या. बॅटिंग करणारी टीम केसीसी केम टॉस गमावल्यानंतर त्यांना बॅटिंग करताना पण बघत आहे. पहिला सामनाच्या निश्चितच या शेड्यूलचा 4 टीमचा हाफ. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. टीम संग्राम 11 शेटपळ स्पीड वाढवा. शिवलाल 5 षटकामध्ये असा एकच गोलंदाज असतो जो 2 षटक टाकतो, तो शिवलाल ठरलाय. ये गेंद बिल्कुल बहुत अच्छी गेंद थी, टप्पा करने के बाद तेजी के साथ जा रही है, बैट्समैन आड़े हाथ लेना चाहते थे और ये गेंद बल्लेबाज को बीट करके विकेट कीपर के पास चली जा रही है. अभी भी शिवलाल फिर से गेंदबाजी करेंगे चौथे ओवर की दूसरी गेंद लेकर. लॉन्ग ऑफच्या दिशेला फटकार मारलाय. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहे आणि काय झालं पाहूया. मुन्नानं चांगला चेंडू अडवलाय पण थोडा लंगडू सुद्धा लागलाय. मात्र काकानं उरलेलं काम बाकी पूर्ण केलंय. थ्रो टाकलाय. बघूया, वजन भरपूर आहे मुन्नाचं या ठिकाणी आणि थोडासा पायाला लचका बसलाय. वेदना होत आहेत. निश्चितच यावेळेस मात्र खूप मैदानामध्ये थंडीचं देखील असर आपण पाहतो. अशा स्थितीमध्ये थोडासा मार लागल्यानंतर थोडासा खेळाडूला निश्चितच दुखापत झालेली आहे, परंतु ती दुखापत विसरून मात्र क्षेत्ररक्षक जातोय सर्कलच्या आतमध्ये आणि कॅप्टन मी म्हणेल त्याला त्या खेळाडूला थोडंसं म्हणजे आराम करण्याचा वेळ दिला जातोय. अगदी खरं आहे. याच्यानंतर मात्र टाकळी ढोकेश्वर आणि टीम मंचर पुणे यांच्या दरम्यान सामना आहे. दोन्ही टीमनं या सामन्याच्या मध्यंतरात कॅप्टनला आमच्याकडे पाठवायचा टॉस साठी. टॉस जिंकल्यानंतर लगेच निर्णय सांगायचा माईकवर, अन्यथा 3 धावाचा दंड. तर पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय बॉलरच्या मागे जाईल, लॉंग ऑनच्या दिशेने येतोय सज्जन म्हणजेच काका. चेंडू खाली येतोय, दरम्यान एक सिंगल धाव निश्चितच येते. एका धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली. ती टोटल धावा झाल्यात 29 म्हणजे 29 रन. बिल्कुल सोलापुर डिस्ट्रिक्ट की ग्रामीण भाग के सबसे बड़ी टूर्नामेंट यानी कि इस टूर्नामेंट का इंतजार हमेशा सब क्रिकेटर्स करते हैं. सब पब्लिक जो बोलती है सबसे बढ़िया नियोजन जो होता है केसीसी क्रिकेट टीम की ओर से. इस बार फुल टॉस गेंद, इस बार बैठकर मारना चाहते थे गेंद, बल्लेबाज के पैरों से लगती हुई गेंद, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. ज्योतिराम और उमेश की जोड़ी इस वक्त विकेट पर है और गेंदबाजी करेंगे. शिवलाल अपने ओवर की अगली गेंद लेकर तैयार है बॉलिंग करने के लिए. 1.4 षटकाची गोलंदाजी केली एसपी शिवलालनं. 1 विकेट घेतलाय, 8 धावा केवळ खर्च केल्या. गुड बॉलिंग. इस बार मारने की कोशिश में ऑप्शन के बाहर जाकर ऑनसर में मारना चाहते थे गेंद, बल्लेबाज के बिल्कुल बदन से टकराती गेंद, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. कल हमने देखा था कि जब मैच चल रहा था राइट हैंडर बैट्समैन में ज्यादा प्रभावित हमें किसने किया, शफीक जो कि बिग वन के खिलाड़ी जिन्होंने काफी जबरदस्त खेल दिखाया और साथ ही साथ जो तेजस नाम के जो खिलाड़ी थे कारखाना के, इन्होंने भी बिल्कुल मैच विनिंग परफॉर्मेंस दिखाने वाले खिलाड़ी रहे थे. वाईट कॉल मात्र पंचांकडून आलाय. वाईट निश्चित धावसंख्या वाढेल. वाढती धावसंख्या असेल ती 2 गडी बाद आणि 30. अभिसारखा सुद्धा एक चांगला राईट हँड बॅट्समन काल आपण बघितला जो प्रभाव पाडून गेला. इथे धावा काढत होता. रिव्हर्स मारायचा प्रयत्न, उलटा शॉट मारायचा प्रयत्न. मुन्ना जखमी होऊन तिकडे गेलाय, परंतु मैहुनावाली कामगिरी केली मुन्ना. सुरेख कामगिरी, सुंदर झेल पकडलाय. धक्का या ठिकाणी तिसरा, तो मात्र टीम केसीसी केमला. 3 गडी बाद आणि धावा 30. षटक क्रमांक मैदानामध्ये या ठिकाणी टाकला जाते. चौथं दुसरं आपल्या कोट्याचं शिवलाल टाकत आहे. 8 धावा देऊन 2 बळी या ठिकाणी शिवलालनं घेतलेले आहे. 2 षटकाचा कोटा गोलंदाजीचा संपलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. युवा आणि नक्कीच दर्जेदार दमदार असा हा सुवर्ण भविष्यकाळ असलेला नक्कीच खेळाडू आहे. शेटपळच्या मात्र नगरीमध्ये शेटपळ क्रिकेटला पुन्हा एकदा उभारी देताना हे असे काही मोजके खेळाडू मिस्टर शिवलाल, काका, विठ्ठल चव्हाण यांनी मात्र पुन्हा शेटपळ क्रिकेट जोमानं पुढे न्यायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. दरम्यान काका अखेरच्या षटकासाठी गोलंदाजी करताना ओ स्विंग. आता बॅट्समन फसले, त्याच्यानंतर विकेट किपरलाही चेंडू दूर होता आणि विठ्ठल चव्हाण यांच्यापासूनही चेंडूने निष्ठी मारली. फाईन थर्डमॅन सीमारेषे पार गेला आणि हा निश्चित 4 ला केसीसी चषक 2024 करकम चौकार. 34-3 गडी बाद. दरम्यान या ठिकाणी
वाईट करता बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतलेला पाहूया. फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण सध्या डोळे लावून बसलेलो आहे. निर्णय काय येईल तिसऱ्या पंचाच्या न्यायालयात हा खटलाय. लीगल डिलिव्हरी मात्र तिसऱ्या पंचांकडून. दरम्यान यावेळेस पुढे सरकून मारायचा प्रयत्न, चेंडू जातो बॉलरच्या मागे, लॉंग ऑफच्या दिशेने सिंगल धाव इथे येते. एका धाबेनिशी संघाची वाढती धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात 35 धावा. अखेरच्या षटकाचा खेळ बाकी मोठ्या धावांकडे जायचा विचार इथं केसीसी गेमला. अर्थात दुसरा एक चान्स नक्कीच इथं पराभूत झालेल्या टीमला असणार आहे, परंतु 2 हारून चालणार नाही. 2 पैकी एक सामना तरी तुम्हाला किमान जिंकावा लागेल पुढे तुमची वाटचाल चालू ठेवण्याकरता. दोन्ही पराभूत झाल्यानंतर तुम्हाला स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल, टाटा बाय बाय म्हणावं लागेल. काका पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड. यश पात्र सरळ बॅटने फटका खेळलाय. चेंडू जातो बॉलरच्या मागे, लॉंग ऑनच्या दिशेने जाईल. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथं गचाळ क्षेत्ररक्षण करतो, सीमारेषा पार करेल. चेंडू 4 धावा चौकार येतोय आणि या 4 धावांशी संघाची वाढती धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल धावा झाल्या 40 धावा. दरम्यान मी विनंती करेन टाकळी ढोकेश्वर, अहिल्यानगर 11 आणि मंचर 11 मंचर पुणे दोन्ही टीमचे कॅप्टन चला कॉमेंट्री बॉक्सकडे ताबडतोब या. लगेच यायचंय, पटकन या. या षटकानंतर टॉस होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची है. आगे चला गेंद बार आसमानी स्ट्रोक निकलता हुआ, गेंददार के बिल्कुल देखना है नीचे. खिलाड़ी क्या संताजी पकड़ सकते हैं कैच, और ये पकड़ लिया कैच संताजी ने. मोक्याच्या क्षणी विकेट देताना या ठिकाणी काका एक कदम आगे जाकर गेंद को ज्यादा ऊंचा खेल बैठे, वहां पर आसमान में ज्यादा ऊंची गेंद चली गई. इसी की वजह से अगर ये स्ट्रोक फ्लैट होता तो यकीनन छक्का जा सकता था, और बिल्कुल फील्डर को भी बहुत समय था कैच लेने के लिए, और संताजी ने बिल्कुल बहुत जबरदस्त कैच पकड़ लिया. दूरी कम थी, ऊंचाई ज्यादा थी आणि काकाच्या खात्यात मात्र पहिली विकेट आलेली आहे. नवीन फलंदाज चालले मैदानात पाहूया. राहुल. अंतिम काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. 44 गडी बाद अशी स्थिती आहे. टीम केसीसी केम करमाळा तालुक्यातून टीम आहे, सोलापूर जिल्ह्यातून ही टीम आहे. आणि आपल्याला माहिती आहे संग्राम 11 शेटफळ म्हटल्यानंतर मोहोळ तालुका, सोलापूर जिल्हा, अगदी पुणे सोलापूर हाईवेवर असलेलं हे गाव, वसलेलं हे गाव. फिर से इस बार ये गेंद बिल्कुल ऑप्टन के बाहर जाकर ऑनसर में मारने की कोशिश में, जब तक कि गेंद बल्लेबाज के पैरों से लगने के बाद लेग बाइज रन का इशारा अंपायर की ओर से बता जा रहा. लेग बाइज रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 41 रन, 41 धावा 4 गडी बाद. शायद इस इनिंग की रात सर आखरी गेंद होगी वहां पर. या डावातील हा शेवटचा चेंडू असेल. चला यानंतरचे दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल, मंचर संघ पुणे विरुद्ध टाकळी ढोकेश्वर अहिल्यानगर संघाचे कॅप्टन, या लवकरात लवकर टॉस करूया आपण. इस बार तानाजी नाना आकाश कंस्ट्रक्शन यांच्या वतीने टॉस केला जाईल. दरम्यान इथं मात्र क्षेत्ररक्षक शिवलालच्या हातून जेल सुटलाय. इथे 2 धावा घेण्याची संधी मिळतीये आणि या 2 धावांची संघाची वाढती धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल धावा झाल्या. तिसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. धावा झाल्या 43 रन 43 धावा. चला टाकळी ढोकेश्वर कॅप्टन आणि कॅप्टन मंचर पुणे ताबडतोब यायचा आहे, टॉस साठी यायचा आहे. माननीय तानाजी नानांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस. तानाजी नाना म्हटल्यानंतर आकाश कन्स्ट्रक्शन्स, या तानाजी नानांचं स्वागत करूया आपण टॉस स्पॉटला. आणि टाकळी ढोकेश्वरचे कॅप्टन हे बघा ताबडतोब यायचं आहे, दोन्ही कॅप्टन्स. फायनल सामन्यामध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, एक सायकलचं पारितोषिक आणि चषक तानाजी नानांच्या शुभ हस्ते आपल्याला, तानाजी नानांच्या वतीने, आकाश कन्स्ट्रक्शनच्या वतीने आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे सौजन्य. असे तानाजी नाना त्यांच्या शुभ हस्ते टॉस आहे.
आले का टाकळी ढोकेश्वर कॅप्टन? टाकळी ढोकेश्वर कॅप्टन आणि कॅप्टन मंचर 11 मंचर. चला कुलकर्णीकडे द्या बॉल. बॉल चेक करता येणार नाहीये. सुरुवातीलाच बॅट्समनला चेंडू चेक हात करायला हातात दिला जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी फक्त आणि फक्त पंचच चेक करतील. तुम्ही पंचांना सांगू शकता. तुम्हाला शंका असेल चेंडू बद्दल तर पंचांना तुम्ही चेक करायला विनंती करा. कुणीही चेंडू हातात घेणार नाही. 3 धावांची पेनल्टी आहे तिथं, लक्षात घ्या. राज सर आपले जे गेस्ट आहेत त्यांना बोलून घ्यायचं आपण या सामन्याच्या मी विनंती. यस, तानाजी नाना आगमन होते. तानाजी नानांचं आकाश कन्स्ट्रक्शन्स. दोन्ही कॅप्टन्स प्लीज थोडीशी घाई करा. 5 षटकाचा सामना असेल आणि तानाजी नानांचं स्वागत. टाकळी ढोकेश्वरचे कॅप्टन उपस्थित आहेत. या सुशांत गायकवाड, टाकळी ढोकेश्वरचे कॅप्टन. तानाजी नाना. नाना वेलकम नाना, आपलं स्वागत या ठिकाणी. आकाश कन्स्ट्रक्शन्स फायनल सामन्यामध्ये मॅन ऑफ मॅच ठरणाऱ्या खेळाडूला सायकलचं पारितोषिक आकाश कन्स्ट्रक्शन्स तानाजी नाना कडून आहे. मंचर 11 मंचर. पाच षटकाचा सामना असेल आणि आपण या ठिकाणी टॉस करूयात. बघूया कौन बनेगा टॉस का बॉस. कोण बोलतंय? चला टाकळी ढोकेश्वरचे कॅप्टन बोलतील. आपण नाना हवेत उडूया. असं दाखवू नका, फक्त दडवून. हा, दडवून उडवा. यस, आता बरोबर आहे. उडवा. काटा. काटा कुठे गेला? लांब गेलाय, खाली गेलाय. ठीक आहे. काय आलंय? छापा आलाय. या ठिकाणी मंचर 11 चे कॅप्टन टॉस जिंकलेले आहे. कॅप्टन टॉस जिंकून निर्णय काय घेणार आहे? कॉइन द्या इकडे प्लीज. बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग फर्स्ट करायची आहे. काय कारण कळेल? चेसिंगला जरा फायदा होतो आम्हाला दरवेळेस. मंचर या ठिकाणी टीम आणि इथं आल्यानंतर केसीसी चषकामध्ये तुम्ही दुसऱ्या हाफमध्ये खेळणार आहे. इथला माहोल पाहिल्यानंतर, नियोजन पाहिल्यानंतर जणू काय तुम्ही पुण्यातच आहे, तिकडच्या स्पर्धांमध्येच खेळताय असं वाटतंय. सर्वप्रथम आम्ही आमचे संघ मालक संदीप शेळके यांना धन्यवाद करतो, कारण की त्यांच्यामुळं आम्हाला इथे एवढ्या मोठ्या स्टेजवर खेळण्याची संधी भेटली. त्यानंतर आम्हाला पहिल्यांदाच अनुभव आहे. आमची टीम जरा नवीन आहे, पण सरांनी आमच्यावर खूप विश्वास दाखवला आणि आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. पहिल्यांदा तुम्ही बॉलिंग करणार आहेत. समोरच्या टीमला टाकळी ढोकेश्वर या टीमला तुम्ही किती धावात रोखायचा प्रयत्न कराल 5 षटकात? कमीत कमी 50 रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. निश्चित या ठिकाणी तुम्हाला या सामन्याकरता खूप साऱ्या शुभेच्छा. कॅप्टन जाता जाता नाव सांगून जा तुमचं. शेखर भालेराव. शेखर, तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. कॅप्टन कॅप्टन या ठिकाणी निश्चित टॉस महत्वाचा होता का हा? आणि तुम्हाला बॅटिंग करायची, काय टॉस जिंकून बॅटिंग केली असती? नाही, टॉसचं काही नव्हतं. जो डिसिजन होता तो बॅटिंगचाच होता आधी पण, त्यामुळं टॉस पशी काही नव्हतं. आता बॅटिंग करायचं. काय धावाचं टार्गेट असेल नजरेसमोर या मंचर पुणे टीमला द्यायचं? 5 षटकांच्या सामन्यात 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. या टीम बरोबर पहिल्यांदाच खेळताय, निश्चितच नवखी टीम असेल तुम्हाला? नाही, नवखी नाही, आमच्याच भागातली टीम आहे, आमच्या जवळची, त्यामुळे एवढं काही नाही. म्हणजे माहिती बरीचशी आहे या ठिकाणी. स्पर्धा कशी वाटली? केसीसी चषक, करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. या स्पर्धेविषयी खूप ऐकलं होतं. मागच्या वरची स्पर्धा पाहिली होती, पण खेळण्याचा चान्स नाही भेटला, पण ह्यावेळेस नक्कीच चान्स भेटलाय. ज्या पद्धतीनं तुम्ही इथं आलाय आणि जे ऐकलंय ते सत्य वाटलं की त्यापेक्षाही काही भारीतलं आहे? त्यापेक्षाही खूप भारीतलं आहे. थोडं लाईव्हला बघताना थोडी लाईट वगैरे थोडं कमी वाटत होतं नाही का, पण इथं आल्यानंतर खूपच चांगलं आहे नियोजन, खूपच चांगलं. नक्कीच कॅप्टन या ठिकाणी तुम्हाला पण शुभेच्छा. जाता जाता तुमचं पण नाव सांगा. सुशांत गायकवाड. सुशांत, तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. चला SP सरांकडे जाऊया. रनचेस सुरू झालेलं आहे. मला वाटतं सुशांत गायकवाड म्हणजे आपण श्रीपूरच्या मैदानामध्ये आला होता.
या दरम्यान मारायचा प्रयत्न, चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. दरम्यान पहिल्या चेंडूवर विठ्ठल चव्हाणने चौकार मारून बॅटिंगची सुरुवात केली 4 धाब्यांची आणि निश्चितच यानंतरच्या पुढच्या मॅचचा टॉस देखील आत्ताच झालाय. टॉस आत्ताच संपन्न झालाय. यास मात्र रिवर्सचा फटका खेळलाय. चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे. विठ्ठल चव्हाण ब्रैंडन स्टोक निकलता हुआ सीधी गेंद विकेट कीपर के पीछे गेंद चली जा रही है. और ये विठ्ठल चव्हाण ऐसे खिलाड़ी है जिनकी तारीफ दुनिया के सबसे जबरदस्त कमेंटेटर आकाश चोपड़ा ने की थी और उन्होंने कहा था ये सूर्य कुमार के कोच है भैया. जबरदस्त खिलाड़ी विठ्ठल चव्हाण, जिनके पास ऐसे स्ट्रोक होते हैं अनगिनत, जिसका नाम देना भी कमेंटेटर के लिए मुश्किल होता है. फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे. ये विठ्ठल चव्हाण ने बैठ कर मारा. इस बार गेंददार के बिल्कुल डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में गेंददार के, जब तक कि दौड़कर रन पूरे करने होंगे. सिंगल रन तो मिल सकता है. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 9 रनों की योग पर 9 धावा डाला. और वैसे देखा जाए तो अभी जो विठ्ठल चव्हाण ने जो स्ट्रोक लगाया था बैठकर मारा, ऐसे कर्नाटक के एक बल्लेबाज है जिनका नाम जंग शिवा है. 6 की 6 बॉल इसी तरह से बैठकर ही मारते हैं, जिनका नाम जंग शिवा है. अब बायां के बल्लेबाज स्ट्राइक पर है बाबर जिग्नेश, जिगरबाज जिग्नेश अब बैटिंग करने के लिए स्ट्राइकिंग इन पे होंगे. ऑस्टन के बाहर गेंद इस बार बिल्कुल यॉर्कर रन की गेंद. इस बार बिल्कुल कवर ड्रा लगाना चाहते थे. गेंद बैट्समैन के बैट के नीचे से जा रही है. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. रुका हुआ स्कोर केवल 9 रन. जहां तक कि ये पहला और इस वक्त चलता हुआ बॉलर है उमेश. उमेश या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो. त्याचा सामना खेळला जाईल धावकरा फलंदाज जिग्नेश साठी. बीजासाठी तब्बल जे आव्हान दिलं गेलंय. यश मात्र जिग्नेश ऑफस्टंपच्या बाहेर जातो. चेंडू बॅटीच्या मधोमध घेऊन सुरेख देखना फटका खेळलाय. बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर अंदाज का ये फ्लैट छक्का निकलता हुआ. ऐसा लगा मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार, खनखनीत षटकार. और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. संग्राम सिंह क्रिकेट टीम शेरपट की बहुत ही जबरदस्त शुरुआत. 15 रन बने हैं बगैर किसी नुकसान के. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय आक्रमकाची सुरुवात आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्या झाली ती 15 धावा. फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नए ओवर की शुरुआत करने के लिए शुभम को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता बा. शुभम येतोय गोलंदाजीला. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील दरम्यान या चेंडू मारायचा प्रयत्न. चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे. गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक घेतो. चेंडू खाली. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. पुन्हा शुभमचा पुढचा चेंडू विठ्ठल साठी. विठ्ठल चव्हाण ब्रैंडन स्टोक निकलता हुआ. गोली की रफ्तार से जाती गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है. 4 रन. पहले से जानते कि बॉलर क्या गेंद डालना है. शॉर्ट पिच गेंद डालने के ये पहचान लिया और बड़े खूबसूरत अंदाज में ये रिवर्स का गोली की रफ्तार से निकलता हुआ जबरदस्त प्रहार. 4 रन की लिया. मानो कि ये राज सर, ये मानो कि ऐसा लगा था जिस तरह से बंदूक में से गोली निकलती है उस तरह से बुलेट की अंदाज में कमाल का ये पावरफुल स्ट्रोक विठ्ठल चव्हाण के बैट से निकल रहा है. पुन्हा एकदा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरिओम विठ्ठला. आणि हा विठ्ठल पुन्हा एकदा सर्वांनाच मैदानात भेटला. विठ्ठलची बॅटिंग बघायला ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा बरेचसे उताळले होते. बडा शॉट क्रॉस द लाईन मारलाय आणि लॉंग ऑनच्या वर मारलाय. व्हाट अ शॉट. विठ्ठल स्पेशल सिक्सर. विठ्ठल चव्हाण की मैं तारीफ करना चाहूंगा. गेंद के रेस में चले गए. बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ. इरादा पक्का, दे धक्का. बल्लेबाज ने मारा लगातार आसमानी दूसरा जबरदस्त छक्का. आणि आपल्या स्पर्धेत खास करून विठ्ठल चव्हाणची बॅटिंग बहरते, नेहमीच बहरते.
ये देखिए बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बहुत जबरदस्त अंदाज का स्ट्रोक खेला जा रहा है। गेंददार के बिल्कुल डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में निकलती गेंद बाउंड्री के बाहर जा रही है, 4 रन। अगर विट्ठल चौहान की बैटिंग हम देखेंगे तो निश्चित ये हमेशा जो खेलते हैं ना ये सूरत देखते ना मूरत देखते, हर बार अपनी टीम की जरूरत देखते। जबरदस्त बैटिंग, तूफानी बैटिंग विट्ठल चौहान की चल रही है। वैसे भाई मशहूर होने का कोई शौक हमें तो नहीं है, लेकिन भाई कुछ लोगों का बस गुरूर तोड़ना है। विट्ठल चौहान का ये सिलसिला अब तक जारी। प्रेक्षकांना विनंती, चेंडू टाका प्लीज। 20+ वर्षाची क्रिकेट कारकीर्द या खेळाडूची अनेक मोठमोठ्या नामवंत संघांची ऑफरही आलेली होती, परंतु निश्चित हा शेतकरी पुत्र फसला इथे, फटका काहीसा टॉप एज लागलाय, बघूया झेल होईल काय। ओ या ठिकाणी झेल सुटलाय, हात निश्चित चेंडूच्या खाली आलेच नव्हते, अंदाज हुकलाय, आंखों ने खुद को धोखा दिया। तो निश्चित ही यहाँ पर जो नाइट मैचेस में कैच पकड़ना थोड़ा सा मुश्किल होता है। अगर कंटिन्यू आप नाइट मैचेस खेलते होंगे तो आसान होता है, लेकिन ये जो विट्ठल चौहान का जो कैच था वो भी थोड़ा सा दबाव था विकेट कीपर पर। बिल्कुल अगदीच खरंय। चेंडू थोपवलाय, केवळ रोखलाय, फक्त थांबवलाय आणि आपल्या अंदाजात थांबवलाय। असा डिफेन्स शॉट मला वाटतं फक्त विठ्ठलच खेळू शकतील। आणि ज्या इथे जर बघितलं आपण तर टोटल धावा आहेत 29 धावा, 29 नाबाद, आणि जिंकायचं लक्ष आहे ते मात्र 15 धावांनी दूर आहे। 18 चेंडूमध्ये या 15 धावा, तर फार तसं लहान आणि छोटं लक्ष टीम शेटफळला मिळालेलं आहे, टार्गेट मिळालेलं आहे जिंकण्याचं, मात्र विठ्ठलनं अजून ते लहान केलंय आणि ही खासियत आहे विठ्ठलची। तर हा शेतकरी पुत्र निश्चितच एक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला हा एक स्टार टेनिस क्रिकेटर, वयाच्या 14व्या वर्षी एक प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात या खेळाडूने केलेली होती। आपल्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ऐकलंच असेल, त्यांनी सांगितलं की मी वयाच्या 14-15 वर्षी 16व्या वर्षी पहिला प्रोफेशनल सामना खेळलो आणि इंदापूर सारख्या ठिकाणी खेळलो, 8व्या क्रमांकावर बॅटिंगला गेलो। दरम्यान हा चेंडू बघूया, यावेळेस मात्र हा कोट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन विकेट किपरच्या मागे फटका खेळलाय, चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने, निश्चितच 4 धावा येतील आणि या 4 धावांनी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली होती। तब्बल धावा झाल्यात या चौकारांशी 33 धावा। तर 8व्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं गेलं होतं, कारण नौखा विठ्ठल होता, विठ्ठल चव्हाण नव्हता, डाण्या वाघ नव्हता, तेव्हा फक्त विठ्ठल होता। आणि तिथे गेल्यानंतर 18 चेंडूपैकी 16 चेंडू खेळायला मिळाले आणि त्या 16 चेंडू 14 षटकार मारले, आणि तेव्हापासून विठ्ठल चव्हाण डाण्या वाघ टेनिस क्रिकेटला मात्र दिसू लागला। 2 धावा तिकडे डिक्लेअर स्वरूपाच्या, आणि तेव्हापासून आतापर्यंत हा विठ्ठल चव्हाण डाण्या वाघ आज तागायत आपल्याला प्रत्येक मैदानात बघायला मिळतो। निश्चितच सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये जर नाव घ्यायचं तर विठ्ठल चव्हाण असतील, त्याचबरोबर निश्चितच आपले संतोष नलवडे असतील, ज्यांनी क्रिकेट इथं दरम्यानचा हा चेंडू टोले जांगी फटका खेळलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सी बारच्या पार करेल, 6 धावा, षटकार येतोय। क्या बात आहे। इथे बघा खरगोश को देखकर खरगोशा रंग बदलताय असं म्हटलं जातं, तसं इथं विठ्ठल चव्हाणची ही फटकेबाजी बघून जिग्नेश सुद्धा आता आपल्या लयीत आणि तालात दिसू लागलेला आहे। तसं जिग्नेश एक जबरदस्त या ठिकाणी प्रोडक्ट आहे, प्रोडक्शन आहे ते मात्र या टीमचं। जिग्नेश की अगर बात करना चाहेंगे, इन्हें क्रिकेट में एक नाम मिला है जिगरबाज जिग्नेश। बिल्कुल, आणि डावखुरा फलंदाज, तो डावखुऱ्या फलंदाजाची गरज भागवतो या संघाकरता। चेंडू द्या पंचांना। चला दुसरा जे खेळाडू गेलेत आत त्यांना विनंती की आपण बाहेर यायचंय। सापडलंय का? चला चेंडू सापडलाय, मॅच बॉल आलाय। एकूण किती धावांची आता गरज आहे पाहूया। 3 धावांची आवश्यकता, हा सामना जिंकायला शेटफळला। फुलटॉस मात्र या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रात आणि तिथे फिल्डर आहे, एक निश्चित धाव मिळेल। अजून 2 धावांची गरज सामना जिंकायला, 2 धावा निश्चित आवश्यक आहेत। विठ्ठल चव्हाण, बघूया एंड कसा असेल। 43 वरती मात्र या ठिकाणी एकूण 43 वरती 5 गेमच्या धावा होत्या, आता इथं 44 करायच्या, तर 2 धावांची आवश्यकता। षटफळला 42 झालाय। ऑन ड्राइव्ह लॉफ्टेड मिड विकेट क्षेत्रात, हा अगदी सहज खेळून काढलेला हा, परंतु तिकडे चेंडू अडवलाय
स्कोर इक्वल झालाय, स्कोर लेवल झालाय 43 आणि 43. विनिंग रनची जरूरत असेल शेटफळ संग्राम 11 या संघाला. षटकाची समाप्ती मात्र झाली आता. राहुलचं षटक इतक्यात संपलं. बघितलं आपण नाबाद जोडी खेळत आहे. किम टीमला निश्चित विकेट मिळाली नाहीये. अद्याप पहिल्या विकेटचा शोध चाललाय. एका धावेची गरज आणि संकेत गोलंदाज. स्ट्राईकवर विठ्ठल, पुन्हा ढाण्या वाघ. 12 चेंडू 1 धाव असं समीकरण. तर यानंतर मात्र टीम मंचर आपण कृपया ताबडतोब फिल्डिंग साठी तयार राहायचंय आणि मैदानात उतरायचंय. या सामन्याची विजय धाव घेतल्या घेतल्या आपण मैदानात ताबडतोब उतरायचंय किंवा शेवट चेंडू पडल्या पडल्या मैदानात उतरायचंय. मला वाटतं विजय धाव घेतली. विठ्ठल चव्हाणने या ठिकाणी औपचारिकता पूर्ण केली. संग्राम 11 शेटफळ पहिल्या सामन्यात पहिली जीत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. चला टीम मंचर आंबेगाव तालुक्यातून आणि पुणे जिल्ह्यातून असलेली टीम आहे. आणि मंचर गाव जर बघितलं तर माननीय श्रीयुत दिलीपजी वळसे पाटील यांचं हे गाव आणि त्यांच्या गावाहून आलेली ही टीम आहे टीम मंचर. तर टीम मंचर चला फिल्डिंग लावून घ्या. आणि टाकळी ढोकेश्वर पहिल्यांदा बॅटिंग करतील. या ठिकाणी दोन्ही टीमला विनंती आहे, मंचर आणि टाकळी ढोकेश्वर आपण आपापल्या पॅव्हिलियन्स मध्ये बसायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी एक पॅव्हिलियन आहे, डाव्या बाजूला एक पॅव्हिलियन आहे. दोन्ही टीम्स आपापल्या पॅव्हिलियन मध्ये यायचे. पहिल्या सामन्यात उत्तम कामगिरी या ठिकाणी ती मात्र आमच्या दोन्ही पंचांची दोन्ही ऑफिशियल अंपायर्स मिस्टर पीके साथ में सौरभ हावरे. दरम्यान केम टीम बघा या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलंय तरीही क्रिकेटचा सन्मान, क्रिकेटच्या स्पर्धेचा सन्मान आणि शिस्तीचाही सन्मान या टीमकडून होतोय. या टीमसाठी सुद्धा निश्चितच जेवढं बोलावं तेवढं कौतुक, जेवढं करावं तेवढं कमी आहे. आपलं निश्चितच अशी शिस्त दाखवल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद, आपलं कौतुक. टीम KCC केम. चला मंचर, काय झालंय मंचर? या चला पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे आणि लगेचच मैदानात उतरायचं आहे. पहिलं पारितोषिक आपल्या KCC चषकामध्ये 2,05,550